चला मित्रांनो, आजपासून आपण सुरुवात करूया टॅली प्राइम शिकण्यास, आणि ते पण अगदी सोप्या भाषेमध्ये. तर सगळ्यात अगोदर आपण टॅली प्राइम ही डाउनलोड कशी करायची हे शिकून घेऊया. त्यासाठी आपण गुगल क्रोम वर जाणार आहोत. गुगल क्रोम वर गेल्यानंतर आपण इथं टाईप करून घ्यायचे टॅली प्राइम म्हणून. टॅली प्राइम डाऊन सर्च केल्यानंतर आपल्याला जो पहिला ऑप्शन आहे डाउनलोड नाऊ, यामध्ये जायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये गेल्याच्या नंतर जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे, सध्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे टॅली प्राइम 6.2, डाउनलोड करून घ्या इथून. डाउनलोड झाल्याच्या नंतर ते आपल्याला या ठिकाणी दिसून जाईल. सेटअप असं त्याचं नाव आहे, EXE म्हणून. जसं आपण याच्यावर क्लिक करू सेटअप EXE वर, टॅली आपली डाउनलोड व्हायला इन्स्टॉल व्हायला सुरुवात जाईल. आणि ह्या इथं आपण इन्स्टॉल वर जर क्लिक केलं तर टॅली आपल्याला इन्स्टॉलेशन प्रोसेसवर सुरू झालेली आहे. काही वेळ घेईन, अवघ्या 1 मिनिटामध्ये सेटअप होऊन जाते. सेटअप झाल्याच नंतर ती विचारतो मला स्टार्ट टॅली प्राइम करायची का, तुम्ही इथून ती स्टार्ट करू शकता. आपण गुगल क्रोमला इथून थोडस मिनिमाइज करून घेऊ. टॅली प्राइमचा नवीन लोगो हा कम्प्लिटली नवीन झालेला आहे आता. ओपन झाल्यानंतर कॉन्फिगरेशन विचारते, तर याला फक्त करून घ्या. आणि तुमच्याकडे जर लायसन असेल किंवा असेल तर यूज लायसन करून घ्या, आणि नसेल तर ट्राय फॉर फ्री एज्युकेशन याच्यावर करून घ्या. सर्वप्रथम उघडल्यानंतर आपल्याला टॅलीमध्ये एक कंपनी म्हणावी लागते. तर कंपनी म्हणजे आपल्या ज्या पण शॉपसाठी आपल्याला अकाउंटिंग करायची, त्या शॉपचं नाव वगैरे आपल्याला टाकण्यासाठी पुढील विंडो येते. जसं आपण क्रिएट कंपनीवर क्लिक करू, तर इथं कंपनी बनवण्यासाठी आपल्याला एक स्क्रीन ओपन झाली. यामध्ये पहिल्यांदा विचारलं तर कंपनी डाटा पाथ, तर तुमची टॅली ही सध्या कुठे इन्स्टॉल झाली आणि त्याच्यामध्ये आपला इथून पुढचा डाटा पूर्णतः शो होणार आहे. त्यानंतर कंपनी नेम, तर तुम्हाला काही पण कंपनी नेम टाकता येतं. तुमच्या ज्या काही दुकानाचा असेल, शॉपचा असेल ते टाका. तर मी एक उदाहरणार्थ टाकतोय. त्याच्यानंतर कंपनी मेलिंग नेम मध्ये ऑटोमॅटिक दुकानाचं नाव येते. आणि आता आपल्याला दुकानाचा म्हणा कंपनीचा आपला ऍड्रेस भरायचा आहे. 3-4 लाईन दिले असतात आपल्या ऍड्रेस भरायला. जितका काही ऍड्रेस असेल तुमच्यावाला तो पूर्ण टाकायचा त्याच्यामध्ये. खाली गेल्यानंतर तो स्टेट विचारतो. स्टेट मध्ये आपण आपल्या राज्याचं घेऊ, आपण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर टेलिफोन पिनकोड विचारतो, जो काही आपल्या करंट पिनकोड असेल तो इथे टाईप करायचा आहे. त्यानंतर टेलिफोन विचारतो, जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथून टेलिफोन नंबर टाईप करू शकता. या पद्धतीमध्ये. त्यानंतर खाली गेल्यानंतर मोबाईल नंबर, तुमचा जो काही करंट मोबाईल नंबर असतो टाकू शकता. त्यानंतर फॅक्स जर असेल दुकानासाठी तर फॅक्स नंबर टाकायचा आहे, आणि दुकानात जो काही ईमेल असेल तो आपण इथे टाईप करू शकतो. जर आपल्या शॉपची वेबसाईट असेल बनवली तर आपण इथे वेबसाईट पण इथे टाईप करून घेऊ शकतो. त्यानंतर खाली गेल्यानंतर आपल्याला बेस करन्सी सिम्बॉल, तर आपण इंडियामध्ये इंडियनचा सिम्बॉल आपल्याला पाहायला भेटेल इथं. त्यानंतर आपण सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे कंपनी बनवताना, तो असतो फायनान्शियल इयर बिगिन फ्रॉम. आपलं फायनान्शियल इयर 1 एप्रिलला स्टार्ट होत असतं आणि एंड होत असतं 31 मार्चला. तर ज्या पण वर्षाची आपल्याला अकाउंटिंग करायची किंवा स्टार्ट करायची, तिथे हे फायनान्शियल वर्ष घेऊ आपण. जसे की हे फायनान्शियल वर्ष 1 एप्रिल 2025 ला स्टार्ट झाले. त्याखाली दुसरी महत्वाची जी गोष्ट असते, बुक बिगिनिंग फ्रॉम. तर ह्या फायनान्शियल इयर मध्ये आपलं दुकान किंवा आपली कंपनी कधी सुरू झाली,
त्या मंथची इथं तारीख आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर 1/8/2025 ह्या महिन्यामध्ये आपलं दुकान सुरू झालं. मस्त दुकान त्या महिन्याच्या कुठल्याही तारखेला सुरू झालेलं असू दे मित्रांनो, पण इथं बुक बिगिनिंग फ्रॉम घेताना एकच तारीख घ्या आणि ज्यावेळेस आपल्याला डाटा एंट्री करायची असते याच्यामध्ये त्यावेळेस आपण इथली डेट चेंज करून घेऊ शकतो. हे सगळं पूर्ण झाल्याच्या नंतर त्याने तुम्हाला विचारते की याला जे तुम्ही बनवलं याला सेव्ह करायचंय का, त्याला इथून येस म्हणून याला सेव्ह करून घेऊ शकता. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सध्या आपण जीएसटी शिकणार नाहीत आणि जीएसटीची आपल्याला अडचण येऊ नये. आपण पूर्णतः पहिला पार्ट शिकत आहोत. जीएसटी आपण लास्टच्या पार्टला शिकणार आहोत. तर त्यासाठी इथं फक्त इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी सध्या पुरतं इथं नो करा आणि इंटर दाबून हे आपण स्क्रीनला सेव्ह करून घ्या. अशा पद्धतीने आपली कंपनी क्रिएशन तयार झाली. कंपनी क्रिएशन झाल्यानंतर जर समोर पाहिलं तर करंट पिरियड 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे आपलं फायनान्शियल इयर झालं. करंट डेट आपण बुक बिगिनिंग फॉर्मला टाकली होती ती इथं करंट डेट इथे आली. आपल्या कंपनीचं इथं नाव आलंय. पुढच्या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण कंपनी बद्दल पूर्णतः माहिती करून घेऊया की फॉर कंपनीमध्ये तर शॉर्टकट कसे असतात काय असतात हे पूर्णतः आपण पुढच्या येणाऱ्या सेकंड पार्ट मध्ये पाहून घ्या. थँक्यू मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला असे केल्यामुळे मोटिवेशन भेटतं पुढचे नेक्स्ट व्हिडिओ तयार करण्यासाठी.